पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद, फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांनी याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं. देशातील प्रत्येक नागरिकानं दहशतवादाशी लढण्यासाठी हातमिळवणी करण्याची वेळ आली आहे. एखाद्या व्यक्तीचं मनोबल खचू शकेल अशी कोणतीही प्रार्थना करू नका. या प्रकरणाची संवेदनशीलता पहा, जबाबदार व्हा. देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे की नाही, कृपया असे करू नका, अशा शब्दात न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलंय. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अशा मुद्द्यांचा तपास करण्यासाठी कधीपासून तज्ज्ञ बनले आहेत. आम्ही काहीही करत नाही. कृपया तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं जा, अशा शब्दात खंडपीठानं याचिकाकर्त्याला फटकारलंय. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्ते फतेश कुमार साहू यांना वैयक्तिकरित्या याचिका मागं घेण्याची परवानगी दिली आहे.